मुंबई फक्त महाराष्ट्राची नाही आहे, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तमिळनाडू भाजपचे स्टार प्रचारक अण्णामलाई जेव्हा मुंबईत येऊन हे विधान करतात, तेव्हा इथल्या राजकीय वर्तुळात ठिणगी पडणं साहजिकच होतं. अण्णामलाईचं हे वाक्य भाजपसाठी चांगलं जड जाताना दिसतंय. कारण याला उत्तर देताना राज ठाकरेंनी काल मुंबईतल्या एका सभेमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध सांगायचा, तुझा संबंध काय असं म्हणत बाळासाहेब म्हणायचे ते बरोबरच होतं असं विधान केलं. मुंबईच्या निवडणुकीत आतापर्यंत उत्तर भारतीयांचा मुद्दा गाजत होता, आता दक्षिण भारतीयांचा मुद्दा सुद्धा गाजतोय. त्यांच्या या विधानामुळे आठवण झाली ती बाळासाहेबांच्या त्या घोषणेची, हटाओ लुंगी बजाओ पुंगी. 60च्या दशकामध्ये ही फक्त घोषणा नव्हती, तर मुंबईतल्या दक्षिण भारतीयांच्या वर्चस्वाविरोधात शिवसेनेनं पुकारलेलं ते आंदोलन होतं. त्याचा शिवसेनेला बराच राजकीय फायदाही झाला. आत्ताचं अण्णामलाईंचं हे विधान भाजपला या निवडणुकीमध्ये मारक ठरणार का? आणि बाळासाहेबांचं हटाओ लुंगी बजाओ पुंगी हे आंदोलन नेमकं काय होतं, सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. 19 जून 1966 मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, तोच मुळी मराठी माणसाच्या हक्कांसाठी. 60च्या दशकात मुंबईत दाक्षिणात्य लोकांचा म्हणजेच तामिळ, मल्याळी आणि कन्नड यांचा मोठा प्रभाव होता. सरकारी नोकऱ्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सगळीकडे दक्षिण भारतीयांचं वर्चस्व होतं. स्थानिक मराठी लोकांना वाटत होतं की स्थलांतरित त्यांच्या नोकऱ्या हिरावून घेतात. बाळासाहेब ठाकरेंनी या असंतोषाला आवाज दिला आणि भूमिपुत्र धोरणाची मागणी केली, ज्यात नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण मराठी लोकांसाठी असावं अशी मागणी झाली. बाळासाहेबांनी पाहिलं की मराठी माणूस हा फक्त टॅक्सी चालवणं आणि हमाली करण्यापुरताच उरला होता. शिवसेनेची स्थापना करून बाळासाहेबांनी भूमिपुत्राची कन्सेप्ट मांडली. त्या काळात साऊथची लोक लुंगी घालायचे, म्हणून त्यांना टार्गेट करण्यासाठी हटाओ लुंगी बजाओ पुंगी ही घोषणा त्यांनी दिली होती. बरं, हे हल्ले नुसते शाब्दिक नव्हते, तर मुंबईतले उडपी हॉटेल्स, साऊथ लोकांची दुकानं आणि थिएटरवर सुद्धा हल्ले झाले. त्यांच्या आंदोलनामुळे मराठी माणूस शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आला आणि 1968च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यशही मिळालं. ही तीच वेळ होती जेव्हा शिवसेनेनं मुंबईवर आपली पकड मजबूत केली होती. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे त्या काळच्या शिवसेनेचं समीकरण होतं. प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आणि बाळासाहेब हे आपलेसे वाटायचे, म्हणून शाखांच्या स्वरूपामध्ये मराठी माणूस शिवसेना या छताखाली एकत्र आला. मुंबई आमची, नाही कोणाच्या बापाची हे समोरच्याला ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिली. पण काळ बदलला आणि राजकारणही. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बाळासाहेबांचे नातू आणि ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवत होते. वरळीत दक्षिण भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे, हेच लक्षात घेऊन लुंगी परिधान करून आदित्य ठाकरे प्रचारात उतरले होते. एकेकाळी बाळासाहेबांनी शिवसेनेने ज्या लुंगीला विरोध केला, त्याच लुंगीचा वापर त्यांना मतांना जोगवा मागण्यासाठी करावा लागला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी लुंगीचा विरोध केला आणि दाक्षिणात्य लोकांविरोधात आंदोलन उभारलं होतं. पण 2019च्या वेळी त्यांची तिसरी पिढी याच लुंगीचा आधार घेत निवडणुकीच्या प्रचारामध्ये फिरत असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही, तर त्यांनी उर्दू, गुजराती आणि साऊथ भाषांमध्ये बॅनर्सही लावले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेच्या भूमिकेत सातत्याने बदल होतोय असं म्हटलं जातं. पहिल्यांदा मराठी माणूस, नंतर हिंदुत्व आणि नंतर सर्वसमावेशक राजकारण असा तो ग्राफ बदलत गेला, ज्यामुळे पक्षात फूट पडली आणि बरेचसे लोक जे बाळासाहेबांना मानणारे होते त्यांनी शिवसेनेला रामराम केला. असो, आता येऊयात सध्याच्या मुंबईत चालू असलेल्या राजकारणाकडे. भाजपचे स्टार प्रचारक अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल जे विधान केलं ते भाजपला बॅकफूटवर नेणारं नक्कीच ठरतंय. भाजपला अमराठी मतांची गरज आहेच, पण अण्णामलाईच्या या विधानामुळे ते मराठी मतदारांना नाराज करतात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न होतोय, हा नॅरेटिव्ह विरोधकांनी उचलून धरलाय. म्हणून राज ठाकरेंनी हटाओ लुंगी बजाओ पुंगी या घोषणेचा वापर करून पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळलंय. पण जर तुम्ही मुंबईतल्या दक्षिण भारतीय लोकसंख्येचा विचार केला, तर मुंबईतली एकूण लोकसंख्येच्या साधारण 10 ते 12% लोक हे दक्षिण भारतीय आहेत. धारावी, सायन, कोळीवाडा, अँटोफिल आणि वरळी यांसारख्या भागांमध्ये तमिळ भाषिकांची संख्या खूप जास्त आहे. हीच ती वोट बँक आहे जिच्यावर भाजपच्या अण्णामलाई यांनी आणि आता लुंगी आंदोलनावरून राज ठाकरेंनी डोळा ठेवलाय. पण खरंच जर सारासार विचार केला तर मुंबईची मूळ ओळख ही महाराष्ट्राची आणि मराठी संस्कृतीशी जोडलेली आहे. गेल्या 50 वर्षात ना पुंगी वाजली ना लुंगी हटली, पण मराठी माणूस मात्र महागाई आणि घरांच्या किमतींमुळे मुंबई बाहेर फेकला गेला. कर्जत, कसारा, विरार आणि पनवेलपर्यंत मराठी टक्का विखुरला गेला. राजकारणी लोक भाषेच्या नावावर आपल्याला विभागतात, पण मूळ प्रश्न हा नोकरी, महागाई आणि मुंबईत हक्काचं घर मिळवण्याचा आहे, ज्यापासून मराठी माणूस नेहमीच वंचित राहिलाय. त्यामुळे जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच या जुन्या घोषणा का बाहेर काढल्या जातात आणि यातून मुंबईकरांचं नक्की काय भलं होणार आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं, अण्णामलाईंच्या या विधानामुळे मुंबईत भाजप बॅकफूटला जाणार का? आणि राज ठाकरेंनी 50 वर्ष जुनी घोषणा वापरल्यानं काही इम्पॅक्ट पडेल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाव बत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.